हॅलो फ्रेंड्स, रोहित किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. पोटॅटो पफ पॅटीज. खूप सुंदर टेस्टी मस्तपैकी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. करूया आपल्या पोटॅटो पफ पॅटीजला सुरुवात. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. काही तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. सुरुवातीला आपण त्याचा सगळा मसाला म्हणजे स्टफिंग आहे ते बनवून घ्यायचं आहे. ते बनवण्यासाठी आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल साधारण 4 ते 5 टेबलस्पून आपण तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून फक्त जिरं टाकायचे. 1 टीस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते सगळं काही तेलावरती छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी परतवून घ्यायचं. जास्त पाण्याचा वगैरे जास्त वापर करायचा नाही आहे, कारण का आपल्याला ते स्टफिंगसाठी वापरायचं आहे, त्यामुळे आपल्याला ते जरासं घट्टसरच ठेवायचं आहे. आता इथे मी मेजरिंग कपचे अर्धा कप मटार घेतलेले आहेत, पण ते उकडलेले मटार घेतलेले आहेत. आपण सुरुवातीला ते बॉईल करून घेतले होते आणि मग ते टाकलेत. इथे मी 2 बटाटा व्यवस्थित उकडून किसून घेतलेला आहे, कारण असा कुस्करून घेतला तरी सुद्धा जरासं असं जाडसर वगैरे राहतो, म्हणून इथे किसून घेतलेला आहे. किसून घेतला की कसा बटाटा अगदी एकदम व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करायला एकदम मऊसूद असं झाला पाहिजे, कारण का ते आपल्याला स्टफिंगसाठी वापरायचं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ चांगलं छानपैकी परतवून घ्यायचं आणि परत गॅस बंद करून हे सगळं स्टफिंग आपण थंड करायला ठेवून द्यायचं. तिथपर्यंत आपण आपल्या पफ पॅटीजची सुरुवात करूया. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं अर्धा कप तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम करायचं, म्हणजे आपल्याला घट्ट तूप घ्यायचं नाही आहे, पातळ तूप घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे थोडंसं गरम करून घ्यायचं. सगळं ते वितळलं की आपण छानपैकी ते तूप त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग ते तूप टाकून पूर्ण मैदा आहे तो असं कुस्करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण मैद्याला तूप ते लागलं पाहिजे. लागल्यानंतर जो मैद्याला जरा घट्टपणा येतो तो घट्टपणा बघायचा. जर तो घट्टपणा आला तरच आपली पॅटी म्हणजे आपल्या पफ पॅटी ही एकदम छान होईल, खुसखुशीत होईल. हे बघा, सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ते असं कुस्करायचं. असंच घट्ट ठेवायचं नाही आहे, एकाच ठिकाणी कुठे तूप गेलं नाही पाहिजे. सगळीकडे असं मिक्स व्हायला ते असं छानपैकी असं कुस्करून घ्यायचं, ज्या पद्धतीने मी दाखवते. आणि पाणीचा वापर पण करताना थोडा थोडा करायचा, एकदम पाणी ओतायचं नाही आहे, कारण आपल्याला थोडं असं ते घट्टसरच पीठ घ्यायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही आहे. थोडं घट्टसरच घ्यायचं आहे, पुरीपेक्षाही असं जरा घट्टसरच घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर आपलं व्यवस्थित असं पीठ असं मिक्स करून घेतले. आता पाणी टाकून मी आपण जसं चपातीसाठी पुरीसाठीचं पीठ मळतो तसं मळून घेणार आहे. हे बघा, इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून व्यवस्थित. आता आपण दुसरा एक हे करायचं आहे की आपण सगळे पफ पॅटी म्हणजे आपले सगळे लेयर्स एकमेकांवरती येण्यासाठी त्याच्या आतमध्ये जे आपल्याला क्रीम लावायचं आहे, म्हणजे आपण तिथे सुरुवातीला 4 ते 5 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सचर आपण तयार करायचं आहे आणि हे आपल्या प्रत्येक लेअरच्या मध्ये लावायचं आहे. म्हणजे आपला प्रत्येक लेअर असा एकमेकांना चिकटलेला असूनसुद्धा तो एक वेगवेगळा असा लेअर येतो आणि छान खुसखुशीतपणा आपल्या सगळ्या पॅटीमध्ये येतो. त्याच्यामुळे आपल्याला हे असं पद्धतीने हा क्रीम तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, हे असं सारण आपलं सगळं तयार झालेलं आहे. आता ह्या पिठाचे मी सेम असे 4 भाग करून घेते आणि 4ही भाग आपल्याला एकदम व्यवस्थित असे चपाती जशी आपण पातळ लाटतो तशी पातळ एका साईजमध्ये लाटून घ्यायचे आहे.
आता एक एक लाटून झालं की आपण साईडला प्लेटमध्ये काढून ठेवूया ते आणि त्याच्यानंतर मग ते सगळे एकमेकांवरती ठेवायचे. आधी आपण व्यवस्थित असं एक साईजमध्ये आणि एकदम पातळ, जाड असं अजिबात लाटायचं नाही. एका साईडला जाड एका साईडला पातळ असं अजिबात नाही. सगळीकडनं व्यवस्थित असा प्लेन पातळ असा तो लाटून घ्यायचा आहे. आणि शक्यतो सगळे सेम साईजमध्येच लाटायचे, छोटा मोठा लाटायचा नाही आहे. हे बघा, हा असा असा काढून घेतला आहे. तसेच आपण आता बाकीचे तिन्हीसुद्धा करून लाटून घेऊया. आता तिन्ही पण मी लाटून घेतलेले आहेत. आता आपण जे मगाशी आपण जी ही अशी पेस्ट तयार केली होती मैदा आणि तुपाची, ती आपण पेस्ट आता ह्याच्यामध्ये लावून घेऊया. सगळीकडनं समान लावून घ्यायचे, जाडमध्येच असं कुठेतरी ठेवायचे आणि त्यामुळे बोटाने व्यवस्थित हे करायचे. आणि एक्स्ट्रा जर असेल तर ते काढून घ्यायचं. अशा ह्याने आपण व्यवस्थित प्लेन अशी लावून घ्यायची. हे पूर्ण प्लेन लावून झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला मैदाचा असं शिंपडायचा आहे. तसं दाखवते मी तुम्हाला. आधी हे पूर्ण प्लेन असं सगळीकडनं लावून घेते. म्हणजे कसं आपली वरची दुसरी आपण लेअर लावू तीसुद्धा अशी छानपैकी चिकटेलमध्ये, कुठे त्याला एअर येणार नाही. हे बघा, असा मैदा परत एकदा एक्स्ट्रा टाकायचा आणि त्याच्यावरती परत आपण दुसरी मैद्याची चपाती जी आता लाटून घेतली होती ती आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. ही बघा, ही अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायची आहे. फक्त कुठे मध्ये एअर हे करायचे नाही, असे अलगद सगळीकडनं व्यवस्थित. आता सेम प्रोसेस, सेम परत मैदा ह्याची पेस्ट लावून घ्यायची आपण तुपाची. परत त्याच्यावरती थोडासा मैदा पेरून घ्यायचा. परत दुसरा मैद्याची चपाती आपण त्याच्यावरती टाकायची. अशा सगळ्या लेअर आपण करायच्या. आणि आता आपण हा वरती शेवटचा लेअर लावून घेतलेला आहे. तर थोडासा आपण प्रेस करून घेतलेला आहे. आणि आता साईडचे आपण कॉर्नर आहेत ते काढून आपण एक छानपैकी एक आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे. आणि उरलेले एक्स्ट्रा जे साईडचे असेल त्याचा परत तुम्ही दुसरा पॅटीला वापरू शकता. आता ह्याच्याच एका ह्याचे मी 4 भाग करते. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये 4 आपल्या पॅटी तयार होतील. आता हे करताना मी एकीकडे तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे, कारण का आपल्याला भरपूर तेल उकळवायचं नाही आहे. तेल अगदी मध्यम गरम झालं की आपल्याला हे तळायला घ्यायचं आहे. तेल एकदम भरपूर गरम झालं असेल तर तुमची पॅटी आहे ती वरनं कुसकुशीत होईल, पण ते आतमध्ये मैदा तसाच राहील. तो आतपर्यंतचा लेअर शिजण्यासाठी जेव्हा आपलं तेल मध्यम गरम होईल त्यावेळेलाच ते आपल्याला करायचं. त्यामुळे एकदम आधीपासून पण तेल गरम करायला ठेवायचं नाही आहे. थोडंसं आपलं होत आलं की तेल गरम करायला घ्यायचं आणि तेल थोडंसं मध्यम गरम झालं की आपण तळायला सुरुवात करायची. आता इथे मी मध्ये मसाला घेतला आणि सगळीकडनं आपले हे दोन्ही कडा आहेत ते अशा चिकटवून घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपला मसाला बाहेर येणार नाही. आणि मसाला असा सुका असल्यामुळे तो बाहेर येत नाही. हे बघा, तेल आपलं गरम झालेलं आहे. एकदम पण नाही, पण मध्यम असं गरम केलेलं आहे. बघा, थोडंसं जसं हे झालेलं आहे, एकदम असं वाफ येईपर्यंत गरम केलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळूवारपणे एकदम मीडियम फ्लेमवरती ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. दोन्ही असं साईडने मस्तपैकी क्रिस्पी होईल. पण एकदम तेल गरम असेल तर वरनंच तुम्हाला असं त्याचा कलर पण डार्क झालेला दिसतो, पण आतपर्यंत ते शिजलेलं नसतं, कारण का एवढे लेअर आपल्याला ते शिजवायचे असतात. प्रत्येक लेअर असं एकदम मोकळा मस्तपैकी खुसखुशीत व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे एकदम हळूवारपणे शांत मध्यम फ्लेमवरती आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. हे बघा, कसे लेअर मस्तपैकी सुटलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपली मस्तपैकी पोटॅटो पफ पॅटी तयार झालेली आहे. खूप सुंदर, टेस्टी, खायला तर खूपच टेस्टी आहे. करायला थोडं सुरुवातीला जर वेगळं वाटेल की कसं तळलं जाईल, कसं होईल, पण एकदम स्टेप बाय स्टेप शांतपणे केलं तर सगळ्या गोष्टी मस्तपैकी होतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला, भेटूयात नवीन रेसिपीसोबत.